दरम्यान पुण्यातनं महत्त्वाची बातमी आहे। पुण्यामध्ये जीबीएस बाधित रुग्णाचा मृत्यू झालेला आहे। हा पुण्यातील तिसरा रुग्ण आहे ज्याचा जीबीएसमुळे मृत्यू झाल्याचं कळतंय। जीबीएस आजाराचे आतापर्यंत राज्यामध्ये 4 बळी गेलेले आहेत। पुण्यातल्या नांदेड गावातील 60 वर्ष ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झालाय। मागच्या 15 दिवसांपासून ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते रुग्णावरती। पुण्यातल्या नांदेड गावामध्ये अनेक रुग्ण हे जीबीएस बाधित आहेत आणि त्यातला हा एक रुग्ण होता। पुण्यातला तिसरा आणि राज्यातला चौथा असा हा रुग्णाचा मृत्यू आहे जीबीएस या आजारामुळे। आताची एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे, कुठेतरी नागरिकांना आणि त्याचबरोबर यंत्रणांना सतर्क करणारी। आपली प्रतिनिधी शिवानी पांढरे अधिक माहिती देईल। शिवानी, आता आणखीन एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचं कळतंय, या संदर्भात आणखीन काय माहिती देशील? पूर्वी दिवसेंदिवस जीबीएसचे रुग्ण आहेत ते पुण्यात वाढत आहेत आणि त्यात मृत्यूची संख्या देखील वाढते। मागच्या 3 दिवसातला पुण्यातला हा तिसरा रुग्ण आहे आणि राज्यातला चौथा रुग्ण आहे। 60 वर्षाची महिला होती आणि त्यांना ब्लड प्रेशरचा त्रास होता म्हणून काही खासगी दवाखान्यात त्यांना आधी भरती करण्यात आलं होतं आणि त्यानंतर अत्यावस्थ झाल्यामुळे त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। मात्र 3-4 दिवस झाले त्यांच्यावर उपचार सुरू होते। ससून रुग्णालयातच काल संध्याकाळी त्यांचा मृत्यू झालाय आणि सध्या तरी डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे की हा मृत्यूचा दर जरी कमी असला तरीही अनेक रुग्ण आहेत ते अजूनही अत्यावस्थ अवस्थेत आहे आणि त्यामुळे सगळ्यांनीच काळजी घेण्याची गरज आहे। 60 वर्षीय महिला ही नांदेड गावात राहणारी आहे आणि नांदेड गावातले सगळे रुग्ण आता सध्या आढळताना दिसत आहेत। पूर्वी धन्यवाद शिवानी या माहितीबद्दल। तर एकंदरीतच या सगळ्या पार्श्वभूमीवर आता यंत्रणा आणि त्याचबरोबर नागरिकांसाठी सुद्धा एक महत्त्वाची अशी ही माहिती आहे। पुण्यामध्ये जीबीएस बाधित रुग्णाचा बळी गेलेला आहे आणि हा तिसरा पुण्यातला रुग्ण आहे ज्याचा बळी गेलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।